निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। ओम डिम डिम डिंकत डिंब डिंब डंबरू पानो सदा यस्य वै फुं फुं फुंकत सर्पजाल हृदयम घंग घंग च घंटारवम वं वं वंकत वंब वंब वहन कारुण्य पुण्यात परम भम भम भंकत भंब भंब नयन ध्यायेत शिवम शंकर। अद्भुत जालिंदर, हा मंत्र आता सिद्ध झालेला आहे। हा मंत्र गुरु आज्ञेतून निर्माण झाला आहे। हा मंत्र आता नागनाथला मिळेल असं तुम्ही पहा। होय गुरुदेव, आम्ही नागनाथला या मंत्राची आराधना करायला सांगतो। परंतु एक ध्यानात असू द्या, हा मंत्र तुम्हाला गुप्त ठेवायचा आहे, कारण दुष्टांकडून ह्याचा दुरुपयोग देखील होऊ शकतो। होय गुरुवर। गुरुवर, गावात पाऊस पडल्यापासून गावात सगळीकडे आनंदी वातावरण दिसत आहे। होय काली, परंतु हा आनंद ज्याने निर्माण केला आहे तो नागनाथ कुठे दिसत नाहीये। आपल्या भेटीचे संकेत तू त्याला दिले होतेस ना? होय गुरुवर। गुरुवर, ते पहा, नागनाथ इथेच येतो आहे। शुभम भवतु। आले काही जालिंदरनाथ गावात। आता हे आले म्हणजे गावातला समजा गाव गाडा हे बिघडून देतात। आता कसं बस लोक माझ्या टाच खाली येत होतं, आता हे परत काहीतरी करणार। गुरुदेव, आपण येणार असा संकेत मिळाला म्हणून मी लगेच इथे आलो। आपण गावात येण्याचे कष्ट का घेतलेत? इथून पुढचे कार्य हे गावातल्या लोकांसाठीच आहे नागनाथ। मग इथे येऊनच तुला श्री दत्तगुरूंचा आदेश सांगावा असं मला वाटलं, म्हणून आम्ही इथे आलो। माझ्यासाठी काय आदेश आहे श्री दत्तगुरूंचा? श्री दत्तगुरूंचा आदेश असा आहे नागनाथ की इतक्या दिवसांनंतरच्या साधनेने तुझे ज्ञान प्राप्त केले आहेस, त्याचा उपयोग आता इतर लोकांनाही व्हावा। ते केवळ तुझ्यापुरता मर्यादित नसावं। मी समजलो नाही गुरुदेव। श्री दत्तगुरूंची माझ्यावरची कृपा आहे आणि आजवर तुम्ही मला जे काही शिकवलं त्याचा वापर मी लोकांना सहाय्य करण्यासाठीच केला आहे। तुझं बरोबर आहे नागनाथ, परंतु तू नेहमीच यांच्या साह्यासाठी इथे असशील असं नाही ना?
त्यांनी स्वतःचं सह्य स्वतः करायला हवं आणि त्यासाठी त्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर व्हायला हवा. पण मी ते कसं करू शकतो गुरुदेव? माझ्यासारखी कठोर साधना त्यांनाही करावी लागेल का? नाही नागनाथ, सामान्य मनुष्याला आपल्यासारखी कठोर साधना करणं अशक्य आहे. एक ध्यानात घे नागनाथ की या सृष्टीमध्ये दोन प्रकारचे साधक असतात. एक अनाहत आणि दुसरे अहर्त साधक. अनाहत साधक ते असतात जे आपलं ज्ञान स्वतःहून लोकांपर्यंत पोहोचवत नाही. ते पूर्णतः साधनेत स्वतःला वाहून घेतात. जेव्हा कोणी व्यक्ती स्वतःहून ज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याकडे जाते तेव्हाच ते ज्ञानदानाचे कार्य करतात. आणि दुसरे अहर्त साधक असतात. अहर्त साधक हे त्यांच्याजवळ असलेले ज्ञान साठवून ठेवत नाही, तर त्याचा बोध ते इतरांनाही देत असतात. ते ज्ञानदानाचे कार्य विविध मार्गांनी करत असतात. कोणी लोकांशी बोलून, कोणी लिहून ते संग्रहित करत असतात. एक लक्षात घे नागनाथ, अहर्त साधक हे लोकांना अज्ञानाच्या गर्दीतून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशमय वाटेवर घेऊन जातात. नागनाथ, आपण नाथपंथीय अहर्त साधक आहोत. तुला तुझे ज्ञान लोकांना द्यायचे आहे आणि त्यासाठी ज्ञान सभा घ्यायच्या आहेत. नागनाथ, हे तुझं सगळ्यात मोठं कार्य असणार आहे. ज्ञानदानाहून सगळ्यात श्रेष्ठ असं काहीही नाही. ठीक आहे गुरुदेव, जशी तुमची आज्ञा. मनुष्याला दुष्टांपासून, त्याच्या शत्रूंपासून वाचवण्यासाठी तुला शस्त्रमंत्र विद्येची आवश्यकता होती आणि पुढेही करत राहशील. मनुष्याचा खरा शत्रू म्हणजे त्याचं अज्ञान असतं. त्यामुळे मनुष्याला त्या शत्रूपासून वाचवण्यासाठी ज्ञानदान करणं अत्यंत गरजेचं आहे. हे कार्य करण्यासाठी तुझ्याकडे शब्दांचं धन असणं हे खूप आवश्यक होतं. ते तू मिळवले आहेस. ते तुझ्या साधनेचे फलित आहे. तुला आता इथून पुढे अशा अगणित ज्ञानसभा घ्यायच्या आहेत. लोकांना सन्मार्गावर येण्यासाठी प्रेरित करायचे आहे. माझे गुरु श्री दत्त गुरु यांना स्मरून आणि श्री जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या साक्षीने आज पहिल्यांदा मी तुम्हा सगळ्यांशी बोलणार आहे. मला माझ्या गुरूंनी जे काही शिकवलं, जी साधना करायला सांगितली, त्यातून मला जे काही प्राप्त झालं ते आज मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे. साधना करत असताना जे मी चिंतन करत होतो त्यातून मला बऱ्याच गोष्टी जाणवल्या. त्या आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? तर अंतिम सत्याचा शोध घेणे. आज आपल्या अवतीभोवती अनेक सजीव वास करत आहे, पण त्यांनी किती जरी ठरवलं तरी हे सुख त्यांना प्राप्त करता येणार नाही. केवळ मनुष्य जन्मातच आपल्याला भगवंताचे नामस्मरण करता येते. प्रामाणिकपणे, खरेपणाने आपण जर त्या सत्याकडे जाऊ लागलो तर त्या वाटेवर पुढे गेलेल्या विभूती साधक आपल्याला सहाय्य करू लागतात. मात्र लोकांमध्ये वावरताना आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक,
आपल्या स्वार्थासाठी सत्य जे आहे त्याच्याकडे कानाडोळा करणे. दुसरं, सत्य जे आहे त्याला स्वीकारायचं, त्याच्या बाजूने उभं राहायचं. सत्याच्या बाजूने जर उभं राहायचं तर फार हल-अपेष्टा आहेत, कष्ट आहेत. असत्याच्या बाजूने वावरताना काहीच कष्ट करावे लागत नाही. ते तात्पुरतं आहे, पण त्यातून देवाचे दर्शन होत नाही. अंतिम सत्याकडे जाणारी वाट सापडत नाही. आता आपल्या इथलेच उदाहरण घ्या. देवाने ज्ञान दिलंय, पण त्याचा वापर अघोरी कृत्यासाठी होत आहे. त्याचा दुरुपयोग करून गुरुआई तुम्हाला गुलाम बनवू पाहतीये. तुम्ही त्या गुरुआईला घाबरून त्याच्या बाजूने उभे राहताय, पण ते आत्ता पुरतं आहे. मला सत्य माहिती आहे म्हणून मी त्याला घाबरत नाही. मी माझ्या परमेश्वराला स्मरून त्यांनी मला जे सत्य दाखवले आहे मी ते निवडले आहे. केवळ सत्याच्या मार्गावर चालण्यानेच मनुष्याचे भले होऊ शकते. हा मार्ग जरी खडतर असला तरी फयदायी आणि परमेश्वर प्राप्तीकडे घेऊन जाणार आहे. आता तुम्ही ठरवा कोणत्या मार्गावर चालायचं आहे ते. कारण आपल्या आचरणातील प्रत्येक गोष्टीची नोंद होत असते आणि त्याचे फळ देखील तसेच मिळते. हे निवडणे आता तुमच्या हातात आहे की सत्याची कास धरून पुढे मार्गक्रमण करायचं की असत्याला कवटाळून स्वतःचं अहित करून घ्यायचं. नागनाथ, पुढेही तू असंच बोलत राहा. ज्ञानाची ही ज्योत लोकांमध्ये सतत पेटत राहायला हवी. तू असंच ज्ञानदान करत असशील तर एक दिवस अनेक लोक तुझ्याकडून अनुग्रह घेतील. नागनाथ, गुरुदेवांनी तुला दिलेले ज्ञान अत्यंत योग्य प्रकारे तू ग्रहण केलेलं आहेस. तुला त्यातून जो बोध झाला त्याने आता या सगळ्या लोकांचे कल्याण होणार आहे. नागनाथ, किती छान बोलत होतास रे तू. असं वाटलं की ऐकतच राहावं. मी ज्या नागनाथला भेटायला आले होते तोच हा नागनाथ का? नागनाथ बाळा, आज मी तुला जन्म दिला याचा मला सार्थ अभिमान वाटतोय बघ. गुरुवर, नागनाथला असं बोलताना पाहून आज आम्ही धन्य झालो. हे सगळं आपल्याच कृपेमुळे झालं आहे. नागनाथ, तुला आजवर जे शिकवले त्याचे सखोल असे मर्म तुला उमगले आहे. तू कठोर साधनेने आणि चिंतनाने हे ज्ञान ग्रहण केले आहेस. अशाच प्रकारे तुला त्या ज्ञानाचा उपयोग लोकांसाठी करायचा आहे. भविष्यात तू लोकांची सेवा तर करशीलच, पण त्यासोबत त्यांना जागं करण्याचं कार्य देखील करशील असा मला विश्वास आहे. पंच, तुम्ही जे काही करताय कुठल्याच गोष्टीत तुम्हाला यश येत नाहीये. कशाचं बोलताय उल्हासराव? अहो, मी त्याबद्दलच बोलतोय जे तुम्ही काल रात्री करण्याचा प्रयत्न केला. अहो, का उग माझी थट्टा करताय उल्हासराव? जे काय हाय ते स्पष्ट बोला. श्री कृष्णाय नमः. पंच, लपवण्याचा कितीही अटोकाट प्रयत्न केला तरी मला सगळं कळलंय की काल नागनाथच्या घरी दरोडेखोर तुमच्याच सांगण्यावरून आले होते. अहो, जरा हळू बोला. अहो, कोणी ऐकलं म्हणजे? पर तुम्हाला कसं कळलं? हे महत्वाचं नाहीये, पण मला सांगा काय फायदा झाला या सगळ्याचा? हा, त्या दरोडेखोरांना दिलेलं तुमचं धन तर वाया गेलंच, पण त्यातले 2 दरोडेखोर हकनक मारले गेले. हा,
यो बी डाव फसला बरं का. जाऊ द्या पंच, आता तुम्ही मान्य करून टाका की तो एवढाचा नागनाथ आणि ती नागिन तुम्हाला वर चढाय म्हणून. अहो असं कसं म्हणता तुम्ही हा? आता कवड्या टाकताना एखादं फासं मनाप्रमाणे नाही पडलं म्हणून आपण कधी बी जिंकणारच नाही असं होत नाही उल्हासराव. मला आता स्पष्ट दिसत आहे की तुमच्याच्यानी काहीही होणार नाही. नाही नाही, मी आता गुरुवाईला एक लय मोठा आम्ही देणार हाय आणि तिला सांगणार हाय की एक असं शस्त्र बाहेर काढ की याआधी कुणी बी पाहिलं नसल. असं काय देणार आहे गुरुवाईला? या गावातल्या लोकांच्या ज्या जमिनी घेतल्या हाय त्यातल्या निम्म्या जमिनी या गुरुवाईला देणार आणि मग तिनं फकस्त काम करायचं. तेव्हा तुम्ही बघा उल्हासराव गुरुआई काय करते ते. शुभम भवतु. गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही तो शाबरी मंत्र नागनाथला दिला आहे. तो आता त्याच्या साधनेतून त्या मंत्राची आराधना करतो आहे. गुरुदेव, तो शाबरी मंत्र आपल्या समोरच सिद्ध झालेला आहे. परंतु आता नागनाथ त्याचा कठोर पाठ करून तो मंत्र मुखोद्गत करत आहे. त्यातून तो मंत्र पुन्हा एकदा सिद्ध होईल. तुम्ही हे अगदी योग्य केलं. त्या मंत्राच्या निमित्ताने नागनाथ कडून महादेवांची देखील आराधना घडते आहे. होय गुरुदेव, आणि आता तो दिवस जवळ आला आहे जेव्हा नागनाथच्या सभोवती असलेल्या दुष्ट प्रवृत्तींचा सर्वनाश होईल. प्रत्येक दुष्टाला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेल. यातून ज्यांना सत्याचा बोध होईल, जे शरण जातील, त्यांना क्षमा करायला नागनाथला सांगितलं आहे. परंतु आता दुर्जनांचा अंत हा अटळ आहे. गुरुदेव, हा केवळ आपल्या कृपेचा महिमा आहे. ये अरे काय चाललंय समजा. तुला एवढस काम दिलं, किती एवढस, पण ते पण होत नाही होय. लोक घाबरत नाही म्हणजे काय. क्षमा करा महाराज, पण मी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून पाहिले, पण लोकांच्या मनातलं भय आपोआप कमी कमी होत चाललंय. त्यांना असं वाटतंय ते गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना वाचवण्यासाठी ते देव बनून आलेत असं लोकांचं मानणं आहे. या राज्यात समजांचा देव फक्त मी आहे, मी. बाकी कोणता बी देव माझ्यापेक्षा मोठा झाला नाही पाहिजे. लोकांच्या मनात माझं भय कायम राहिलं पाहिजे. वीर वीर. यासाठी आता आपणच काही मार्ग सुचवा महाराज. आता तुझ्याकडून काही होणार नाही, काय होणार नाही. आता माझी दहशत टिकवायसाठी मला माझे मायावी खेळ दाखवायच लागतील. लोकांच्या मानगुटीवर बसून माझी भीती पेराया मला बराबर जमतंय.